हे पहा मित्रांनो, आज आपण लसावी व मसावी शिकणार आहोत. मसावी व लसावी. मसावी म्हणजे महत्तम साधारण विभाजक व लसावी म्हणजे लघुत्तम साधारण विभाज्य. बघा मसावी कसा काढायचा. मसावी काढताना मसावी आता आपण एक्झाम्पल उदाहरण घेऊ. 12 व 18चा मसावी काढणे. मसावी काढण्यासाठी अगोदर आपल्याला याचे अवयव पाडायला लागतील. अवयव पाडताना बघ 12चे जर अवयव पाडले तर काय येईल 2 × 6 2 × 6 2 × 6. नंतर आता आपण काय केलंय 2 × 6. याच्यानंतर आपल्याला आता ह्या 6चे अवयव पाडायचे. 6चे अवयव काय येतील 2 × 2 6 2 × 3 हे झाले 12चे अवयव. त्यानंतर 18चे अवयव काय येतील 2 × 9. नंतर काय 2. परत 9चे अवयव काय येतील 3 × 3 म्हणजे झाले 12 व 18चे अवयव. आता मसावी काढताना आपण काय घेतो यामध्ये सामायिक अवयव घ्यायचा. कोणताही सामायिक. इथं काय 2 2. नंतर या 2 ला आहे का सामायिक नाही. या 3 ला हा सामायिक. म्हणजे सामायिक अवयव काय आला आपला 2 व 3. 2 × 3 म्हणजे 6. काय आला 12 व 18चा मसावी बरोबर 6. यानंतर आता याचे एक्झाम्पल घेऊ आपण. यांचा आता आपल्या यानंतर आपण लसावी काढू. 12 व 18चा लसावी. लसावी काढताना पण काय आपल्याला अवयव पाडावा लागतो. अवयव जर पाडले काय येते तुम्हाला मिळतात 2 × 6. नंतर 2 × 2 × 3 हे झाले 12चे अवयव. 18चे अवयव काय येतील 2 × 9. नंतर या 9चे काय पडतील 3 × 3. म्हणजे आता इथं काय करायचं लसावी काढताना अगोदर सामायिक अवयव घ्यायचे. काय येतील 2 आणि 2 3 आणि 3 यांचा गुणाकार काय येईल 2 × 3. आणि नंतर राहिलेले अवयव जे शिल्लक राहिले ते घ्यायचे. काय राहिले इथं 2 राहिला, परत इथं 3 राहिला, यांचा गुणाकार करायचा. काय 2 × 6 6 × 12 12 × 36 हा झाला त्यांचा लसावी. म्हणजे लसावी म्हणजे काय आता इथं सामायिक अवयव पण घ्यायचे आणि राहिलेले शिल्लक अवयव. नंतर मसावीला काय घेतो आपण फक्त सामायिक अवयव. इथं लसावी काय आला आपला 36 हा झाला 12 व 18चा लसावी. मसावी काय आला होता 6 हा होता मसावी. हा आहे लसावी. बघा आता मसावी म्हणजे काय आलाय 12 व 6 ला 6 ने भाग जातोय म्हणजे छोटी संख्या. आणि नंतर 12 व 18 या दोन्ही संख्याने कोणत्या संख्येला अगोदर दोन्ही 12च्या पाड्यात आणि 18च्या पाड्यामध्ये कोणती संख्या ती 36. त्यामुळे जी दोन्ही संख्याने 36 ला भाग जातो सुरुवातीला, म्हणून त्यांचा लसावी येतो 36. समजलं का? आता बघा हे जर तुम्हाला समजलं असेल तर यानंतर आपण मसावी व लसावी काढणे उदाहरणे बघूया. बघा पहिलं एक्झाम्पल घेऊ. 4 6 8 यांचा आपल्याला काय करायचा मसावी व लसावी दोन्ही काढायचे. बघा काय करायचं आपल्याला तुम्हाला सांगितलं आता. काय करायचं अगोदर 4चे अवयव पाडायचे. काय येतील 4चे अवयव 2 × 2. नंतर 6चे अवयव काय येतील 2 × 3. नंतर 8चे काय येतील 2 × 4. परत आणखी 4चे पाडायचे 2 × 2 × 2 म्हणजे आता हे झाले यांचे अवयव. यानंतर आपल्याला मसावी काढण्यासाठी काय सांगितलं होतं तुम्हाला की आपल्याला सामायिक अवयव घ्यायचा. काय 2 इथं 2 इथं 2 आणि इथं पण
लिहा तो 2 एक वेळेस लिहायचा. आता तिन्हीमध्ये बी सामायिक आहे का नाही. आता इथं आपण तिघांचा मसावी काढतोय त्यामुळे आपल्याला तिन्हीमध्ये बी सामायिक पाहिजे. आता तुम्ही म्हणता इथं दोन्ही मध्ये सामायिक आहे हे आपल्याला नाही जमणार. आता बघा राहिलेले अवयव काय शिल्लक राहिले. इथं 2 राहिलाय. हा झाला त्यांचा मसावी सामायिक एकच अवयव आहे. यानंतर आपल्याला लसावी काढू शकतो आपण. इथं लसावी म्हणजे काय घेतलं होतं आपण सामायिक अवयव व शिल्लक राहिलेले. काय आपला बघा सामायिक हा 2 आहे इथं 2 आहे इथं 2 आहे हा झाला 2. आता राहिले काय इथं शिल्लक 2 राहिले. त्यानंतर इथं शिल्लक काय राहिला 3 राहिला. इथं हा झाला इथं 2 आणि 2 राहिला म्हणजे हे 2 गुणिले 2. बघा आता राहिलेले आपण काय घेतलं इथं लसावी काढण्यासाठी सामायिक अवयव शिल्लक राहिले यांचा गुणाकार केला. आता काय 2 गुणिले 2 4 4 त्रिक 12 12 दोन्ही किती 24 24 दोन्ही 48. हा येईल आपला लसावी तिघांचा मसावी व लसावी. आता बघा सेकंड एक्झाम्पल घेऊ आपण. द बिग नंबर घेऊ थोडी थोडी. सोळा व 22 यांचा आपल्याला मसावी काढायचा आहे. मसावी काही 16चा आणि 22चा मसावी काढण्यासाठी काय करायचं अगोदर अवयव पाडायचे. तर अवयव आपल्याला पाडायला लागतील. काय 16चे अवयव काय येतील 16 अगोदर 2 गुणिले 8. आता यानंतर आपल्याला परत 8चे पाडायला लागतील. 8चे काय येतील 2 गुणिले 2 बेदोनी 4 4 दोन्ही 8 हे झाले. आता परत या 4चे पाडायचे काय येतील 2 गुणिले इकडचे जसे तसे लिहायचे 2 गुणिले 2 4चे काय पडतील 2 गुणिले 2 झाले. हे झाले त्याचे अवयव फॅक्टर. नेक्स्ट 22चे काय पडतील 2 into 11. आता याच्यानंतर पडतात का नाही. इथे बघा आता आपल्याला काय घ्यायचंय मसावी काढण्यासाठी. नेक्स्ट बघा आता याच्यामध्ये सामायिक काय दिसतं आपल्याला इथं 2 आहे इथं 2 आहे म्हणजे मसावी काढण्यासाठी आपण फक्त सामायिक अवयव घेतो. म्हणजे काय आला दोन्ही पैकी एकच आहे 2 आणि 2 काय येईल याचा मसावी बरोबर 2. आता यांचा लसावी जर बघायचा असेल तर काय करता येईल. लसावीला काय सांगितले तुम्हाला अगोदर सामायिक व नंतर उरलेले अवयव. सामायिक काय आलाय 2 आणि 2. इथं बघा काय उरलाय 2 गुणिले 2 गुणिले 2 आणि इथं 11. बघा यांचा गुणाकार काय बेदोनी 4 4 दोन्ही 8 8 दोन्ही 16 आणि 16 गुणिले 11 किती 16 गुणिले 11. बघा करा नसेल येत तर गुणाकार करायचा. बघा सर्वात 16 किती येतील 160 आणि परत काय 16 म्हणजे 160 आणि 16 166. हा झाला त्यांचा लसावी व मसावी. बघा मसावी म्हणजे मोठा असून इथं छोटा नंबर येतो. लसावी म्हणजे लहान असून मोठा नंबर येतो. हे पहा मित्रांनो तुम्हाला जर हा लसावी व मसावी समजला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.